आज आपल्यासोबत सामाजिक कार्यकर्ते निलेश वाळुंज सर आहेत. आज आपण राळेगण सिद्धीमध्ये आला होतात. अण्णा हजारेंची आपण भेट देखील घेतली. काय नेमकं बोलणं झालं, कशा संदर्भात चर्चा करण्यात आली, काय सांगाल? नमस्कार. आज आपण राळेगण सिद्धी येथे आदरणीय अण्णांचे आशीर्वाद घेण्यासाठी आलो होतो. अण्णांचे आशीर्वाद सामाजिक कार्यासाठी नेहमीच असतात, मार्गदर्शन असतं. अण्णांचे मार्गदर्शन आणि आशीर्वाद घेऊन अनेक सामाजिक कामं, आंदोलनं यापूर्वी करण्यात आलेली आहेत. विषय मध्यंतरी जे शिरूर तालुक्यातील शिक्षकांच्या रिक्त जागा होत्या त्याबाबत अद्यापपर्यंत तोडगा निघाला नाही आणि तालुक्यातील तोही विषय आदरणीय अण्णांसोबत त्याबाबत चर्चा करायची होती. यापूर्वी निवेदन दिलेलं होतं. आणि शिरूर तालुक्यातील एक महत्त्वाचा गंभीर विषय म्हणजे तालुक्यातील जी मध्यंतरी ढासळलेली कायदा आणि सुव्यवस्था होती. तर याबाबत याच अनुषंगाने एप्रिल 2024 मध्येच आंदोलन झालं होतं 2009 दिवसाचं. आणि ह्या आंदोलनाची शासन स्तरावर वरिष्ठ टीका पातळीवर दखल घेतल्यानंतर पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीणचे संदीप सिंह गिल हे आंदोलनस्थळी रात्री उशिरा भेट द्यायला आले होते. त्यांनी आंदोलनातील मागण्या अनुषंगाने जवळपास 2 तास चर्चा केली. सर्व मुद्दे लिहून घेतले. अतिरिक्त काही मागण्या होत्या त्या सर्व लिहून घेतल्या. आणि याबाबत मी पोलीस मुख्यालयात परत एकदा बैठक घेतो, तुम्हाला बोलवतो आणि ह्या मागण्यांबाबत ही लेखी पत्र देतो आणि याच्यात नक्कीच उचित कार्यवाही होईल असं त्यांनी आश्वासन त्यावेळेस दिलं होतं. परंतु शोकांतिका अशी आहे की एका भारतीय पोलीस सेवेतील अधिकारी म्हणजे IPS ज्यांना म्हणतो, आणि यांनी एवढ्या जबाबदारीने आपल्याला आश्वासन दिलं तिथे आणि त्याची पूर्तता झाली नाही. त्यांनी त्याबाबत कुठलाही प्रतिसाद दिला नाही. नंतर म्हणजे एकंदरीतच ही लोकशाही म्हणजे जी सामाजिक हितासाठीचं जे आंदोलन होतं आणि लोकशाही आंदोलनाची एक प्रकारे त्यांनी थट्टा केली का असा प्रश्न याच्यातून सजग नागरिकांमध्ये उपलब्ध होत आहे. त्यानंतर राज्याचे पोलीस महासंचालक असतील, गृहविभागाचे अपर मुख्य सचिव असतील, मुख्यमंत्री असतील, या विविध कार्यालयांकडे पाठपुरावा याबाबत सुरूच आहे. आता काल मला वाटतं परत एक घटना घडली आहे तालुक्यात. करड्यात परत गोळीबाराची घटना घडलेली आहे. तालुक्यात अवैध धंदे डोकेवर काढलेलीच होती आधीच, आता ती पुन्हा परत अधिक जोमाने सक्रिय होऊ लागल्याची माहिती मिळत आहेत. MD सारखे प्रकार परत पुन्हा सुरुवात त्याची परत एकदा त्याची जे आहे त्यांचं जे प्रभाव वाढत आहे. म्हणजे विविध अवैध धंदे असतील, गुन्हेगारी असेल, याला जर तालुक्यातल्या 3ही पोलीस ठाण्यांमध्ये नवीन पोलीस निरीक्षकांच्या नियुक्त्या झालेल्या आहेत बदलीनंतर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी म्हणजे DYSP हेही आता बदलीनंतर नवीन आलेले आहेत. तर आता ह्या अधिकाऱ्यांकडून आपली अपेक्षा आहे की हे तालुक्यातली जी बिघडलेली परिस्थिती होती किमान तुम्ही ती कायद्याचा धाक पुनर्स्थापित करा आणि जनतेची जी सुरक्षा आहे, जनतेला सुरक्षा ही कोणतीही भीक नाही तर तो जनतेचा अधिकार आहे. सुरक्षित जीवन जगण्याचा हा अधिकार आहे समाज. त्यामुळे याबाबत त्यांनी कठोर पावले उचलावीत. आता काही वेळापूर्वीच उपविभागीय पोलीस अधिकारी रवींद्र भोसले यांच्याशी बोलणं झालं आणि तालुक्यातील या परिस्थितीबाबत आणि तुम्ही लवकरच बैठक आयोजित करा असं आपण त्यांना मागणी केलेली आहे. त्यांनी याबाबत अत्यंत सकारात्मक प्रतिसाद दिलेला आहे. आता ते कधी बैठक आयोजित करतायत, तालुक्यातल्या परिस्थितीबाबत काय होतंय पुढे आपण पुढे पाहायला मिळेलच. याच्यात प्रमुख मागणी आपली सुरुवातीला त्यावेळेस होती की ज्या मागण्या आपण केलेल्या होत्या याच्यात की भारतीय IPS दर्जाचे पोलीस अधिकारी DYSP म्हणून इकडे नियुक्त करा. ठीक आहे, शासनाने आता दुसरे DYSP दिलेले जरी असले, जरी ते IPS दर्जाचे नसले तरी पण त्यांची जर इच्छाशक्ती असेल तर ते तालुक्यातली परिस्थिती नक्कीच बदलू शकतात. आणि 3ही पोलीस निरीक्षक यांनी सगळ्यांनी मिळून जर इच्छाशक्तीने काम केले तर तालुक्यातली परिस्थिती लवकरच बदलेल. आणि जर नाही बदलली तर आता एकतर आपल्यापुढे पुन्हा आंदोलनात करण्याचे पर्याय राहतात किंवा मग जर आपल्याला हे शासन प्रशासन जर व्यापक सामाजिक हिताच्या मागण्यांची दखल घेऊन जर नसन योग्य न्याय देत तर एकतर मग माननीय उच्च न्यायालयाकडे धाव घ्यावा लागेल, असे पर्याय राहतात. आदरणीय अण्णांकडे पण ह्या गोष्टी आपण सांगितलेल्या आहेत. अण्णांनी पण त्याविषयी गांभीर्याने घेतलेले आहेत. आदरणीय अण्णांचे यासाठी आशीर्वाद आहेतच, मार्गदर्शन पण आहेत आणि आपला हा लढा तालुक्याच्या हितासाठी यापुढेही चालूच राहील. आता आपण जर पाहिलं की शिरूर
परिसरामध्ये ज्या काही घटना घडतात आहे, काही अपराध घडतात आहे, गुन्हेगारी वाढलेली आहे, या संदर्भात आम्ही वेळोवेळी बातम्या लावत असतो. अगदी पत्रकार म्हणून सगळेजण पत्रकार बंधू त्या संदर्भात चाणक्याने या सगळ्या बातम्या लावत असतात. परंतु पत्रकारांना सुद्धा काही वेळा बऱ्याच गोष्टींना फेस करावं लागतं. त्यांना देखील शिवीगाळ होते. याची तक्रार केल्यानंतर देखील त्याची दखल घेतली जात नाही. ह्याबद्दल काय सांगाल? पत्रकारांचं तुम्ही सांगताय तर पत्रकारांच्या बाबतीत अशा घटना घडत असतील किंवा घडल्या पण आहेत तर त्याबाबत पत्रकार संरक्षण कायदा आहे स्वतंत्र त्यासाठी. त्यानुसार ते संबंधित पुरावे आणि जी परिस्थिती असेल त्याच्यानुसार त्या कायद्यान्वये गुन्हा दाखल होणं हे आवश्यक आहे. किमान मूळ पत्रकार असू किंवा इतर सामान्य नागरिक असू यांना धमक्या येणे किंवा त्यांच्या सुरक्षेला बाधा येणे ह्या गोष्टीच समाजासाठी घातक आहेत. त्यामुळे मी मगाशीच सांगितलं, सुरक्षित समाजामध्ये सुरक्षित जगण्याचा हा आपला अधिकार आहे, हा आपल्यावर उपकार नाही. त्यामुळे ह्या गोष्टींचा गांभीर्याने संबंधित प्रशासनाने विचार केला पाहिजे. आज महाविद्यालयासाठी लांब लांबून तरुणी येतात, यांना सुद्धा भर रस्त्यात छेडण्याचे धाडस ह्या ज्या वाईट प्रवृत्ती आहेत यांच्यामध्ये तालुक्यात येत आहे, विविध घटना घडतायत. तर ह्या गांभीर्याने घेणं आता कुठेतरी गरजेचं आहे आणि ह्या घटना घडल्याच नाही पाहिजे. याच्यासाठी पोलीस प्रशासन असेल आणि समाज म्हणून आपलंही ते कर्तव्य आहे. सगळ्यांनी मिळून याच्यासाठी गांभीर्याने काम करायला पाहिजे.